सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। दृष्टांत देवुने प्रगटे तीर्थंकर, भगवान पार्श्वनाथ कल्याण कर। पार्श्वनाथ भगवान की जय। मी पैसा बाळप्पा कात्राळे, रिटायर्ड शिक्षक। मी या पार्श्वनाथ तीर्थंकराच्या बद्दल इथे सत्य जी स्थिती आहे किंवा घटना आहे त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगतो आहे। आज निर्णायक स्वरूपात भगवान पार्श्वनाथांची जी मूर्ती मंदिरात विराजमान आहे त्या मूर्तीबद्दलची सत्य घटना खालीलप्रमाणे आहे। हे म्हणजे 1935 साली शिरगुप्पी येथील सर्व जैन श्रावकांनी मिळून बांधलेले आहे। त्या अगोदर साधारण 1920 सालची ही घटना सध्याच्या मंदिराच्या जवळच्या मोकळ्या जागेला लागून अंतू पंडित यांचे घर होते। या घराला लागून एक मोठी पडकी विहीर होती, त्याला सौळ भावे म्हणून लोक संबोधत असत। ती विहीर कसली, एका मोठ्या तळ्याचे स्वरूप त्याला प्राप्त झाले होते। त्यावेळी त्यात पाणी होते व गावच्या स्त्रिया त्यात धुणी धुत असत। अंतू पंडितांचे कुटुंब मंदिर व विहिरीला लागून असलेल्या आपल्या घरात राहत होते। एके दिवशी रात्री अंतू पंडित झोपले असताना त्यांना एक आवाज ऐकू आला, पंडित मी पाण्यात आहे। पण याकडे पंडितांनी लक्ष दिले नाही। नंतर 2-3 दिवसांनी पुन्हा तोच आवाज ऐकू आला, मी पाण्यात पालता पडलो आहे। परंतु यावेळी पण पंडितांनी तिकडे दुर्लक्ष केले व आपल्या कामात ही घटना ते विसरूनही गेले। पण नीतीचे चक्र विचित्र असते। अनाकलनी म्हणजे न कळण्यासारखे असते। काही दिवसानंतर पुन्हा तोच प्रकार घडला। मग मात्र पंडिताला या घटनेकडे लक्ष देणे भागच होते, कारण एखाद्या गोष्टीची वारंवार म्हणजे पुन्हा पुन्हा प्रचिती येऊ लागली तर तिकडे लक्ष देणे भागच पडते। वारंवार बोललेले असत्य सुद्धा सत्य वाटू लागते। मग ही तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती होती। दुसऱ्या दिवशी पंडितांनी गावातील सर्व प्रतिष्ठित जैन बांधवांना बोलून त्यांना ही घटना सांगितली। तेव्हा काय प्रकार आहे पाहूया तरी खरे। त्या कुतूहलापोटी गावकऱ्यांनी त्या सौळ भावेचा शोध घेतला। तेव्हा विहिरीच्या पूर्वेच्या बाजूला गुडघाभर पाण्यात ही पार्श्वनाथांची मूर्ती पालथी पडलेली दिसली। ही मूर्ती वर काढली आणि एका खाजगी जागेत ठेवली। जवळजवळ 15 वर्षे ही मूर्ती त्या खाजगी जागेतच होती। तेथेच पूजा अर्चा वगैरे धार्मिक कार्य होत असत। दीर्घ कालावधीनंतर जैन श्रावकांनी वर्गणीतून हे मंदिर निर्माण केले व रीतसर पार्श्वनाथांची स्थापना केली। अशा तऱ्हेने ही काळ्या पाषाणातील अत्यंत रेखीव, मनोज्ञ आणि अतिप्राचीन म्हणजे जवळजवळ 9व्या शतकातील अशा मूर्तीची ही सत्यकथा आहे। आपल्या सदृष्टांताने साक्षात प्रकट झालेले हे पार्श्वनाथ भगवान सर्व शोभा संपन्न, वीतरागी, भव्य जनांचे कल्याणकारी आहेत। यात नवलते कसले देव, ही मूर्ती कोठी, या विहिरीत कोणी, केव्हा व का आणून ठेवली, या सर्व प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात विलीन झाल्या आहेत, म्हणजे त्या आज अज्ञात आहेत। पण आपण या प्रश्नांची उत्तरे तर्काने, बुद्धीने व त्यावेळच्या ऐतिहासिक व सामाजिक घटनांच्या आधाराने शोधू शकतो। 17व्या शतकात उठलेल्या मूर्तिभंजन म्हणजे मूर्त्या छिन्न करणे वावटळीमुळेच घाबरून
मूर्तीच्या सुरक्षिततेसाठी सूज्ञ लोकांनीच ही मूर्ती या विहिरीत आणून ठेवली असणार हे निश्चित व निसंशय आहे. म्हणजे या मूर्तीचा कालावधी 16व्या शतकाच्या अगोदरचा असला पाहिजे. तसेच अंमनभावी येथे जमिनीत सापडलेले मंदिर व त्यातील पार्श्वनाथांची मूर्ती, त्याचप्रमाणे इब्राहिमपूर येथील पार्श्वनाथांची मूर्ती यांना पाहिल्यावर त्याच काळातील ही मूर्ती असली पाहिजे अशी गृहीत धरावयास काही हरकत नाही. ही मूर्ती जेथे सापडली त्या विहिरीच्या जागेवर आज मंगळ कार्यालय निर्माण झाले आहे. सगळ्यांना जय जिनेंद्र.